हाय फ्रेंड्स, तुमचं सपना सोनवणे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे दही वडे. मी रात्री उडदाची डाळ भिजू घातली होती. आता मिक्सर मधून ते काढून घेणार आहे. आता डाळ मिक्सर मधून काढून घेतलेली आहे मी. आता अशाच प्रकारे सर्व डाळ आपण मिक्सर मध्ये काढून घेऊ. त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, चवीपुरते मीठ टाकून एका बाजूने फेटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. 5 मिनिटे मी एका बाजूने फेटून घेतला आणि एका पाण्यामध्ये थोडासा गोळा टाकून बघितला. आता पाण्यामध्ये मी गोळा टाकून बघितला, म्हणजे आपला पीठ मस्त परफेक्ट झालेला आहे. मी तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं. त्या तेलामध्ये मी गोळे सोडले, बघू शकता तुम्ही. वडे तळताना कोणताच आकार वगैरे नाही द्यायचा. तर फ्राय झाले की आपोआप ते राऊंड शेप मध्ये होऊन जातात. आणि वडे तळायच्या वेळेस गॅस हाय स्पीडवर नाही करायचं, मध्यम आचेवरच ठेवायचा. म्हणजे ते आतमध्ये पण मस्त फुगून जातात आणि शिजतात पण मस्त. आपल्याला वडे फ्राय करायच्या वेळेस गॅस, इथे मी 1 लिटर दही घेतलेलं आहे. आता ते एका पातेल्यामध्ये काढून घेते. आपलं दही काढून झालेलं आहे. आता त्याच्यापुरतं चवीपुरतं साखर टाकायची आणि ते मस्त फेटून घ्यायचं. इथे आपले दही वडे पण रेडी झालेले आहे. आपले वडे पण मस्त गोल्डन ब्राऊन कलरचे झालेले आहे, तुम्ही बघू शकता. आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेते. बघू शकता तुम्ही, एकदम गोल आकार आलेला आहे त्याला वड्याला. आपण कोणता आकार पण दिला नव्हता तरी पण मस्त गोल शेपचे झालेले आहे आणि एकदम क्रिस्पी पण झालेले आहे. आता मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. ते वडे आपण त्या पातेल्यामध्ये टाकून देऊया, की जेणेकरून ते मस्त मऊ होऊन जातील. जेवढे आपल्या पातेल्यामध्ये माहिती तेवढे मी टाकून दिलेले आहे, बघू शकता तुम्ही. आता वडे बघू शकता तुम्ही, त्याचा डबल आकार राहिला आहे आणि बघा किती सॉफ्ट झालेले आपले वडे. आता मी एका प्लेटमध्ये सर्व करून दाखवते तुम्हाला. हे बघा किती मस्त झालेले आहे. आता त्याच्यावरती वरून आपलं फुटलेलं दही टाकायचं. मी फ्रीजमध्ये ठेवले होतं दहीला, मस्त टेस्टी लागते. बघा तुम्ही, बघू शकता तुम्ही. आणि मी इथं चिंचेची आणि गुळाची चटणी पण बनवली होती. तुम्हाला जर त्याची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला जर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुमच्याकडे, तुम्ही जसं तुम्हाला गार्निश करायचं असेल तुम्ही तसं गार्निश करू शकता. थोडंसं चवीपुरतं थोडं तिखट टाकलेलं आहे मी आणि कोथिंबीर टाकलेलं आहे थोडा सजावटीसाठी. आता तोडून दाखवते तुम्हाला, बघू शकता तुम्ही किती मऊ झालेलं आहे ते. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.